नमस्कार मंडळी, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. यश हा CCTV कॅमेरे बसवून घेत असतो. त्यामुळे एक माणूस तिथे आलेला असतो आणि कॅमेरे तो फिट करत असतो. त्यावेळी आप्पा तिथे येतात आणि म्हणतात की यश, अरे काय चाललंय तुझं? आता गणपतीच्या दिवशी काय सगळ्या घराला लाइटिंग करणार आहेस का तू? तेव्हा यश म्हणतो की नाही हो आप्पा, पहिल्यांदा CCTV बसवून घेतोय, ते जास्त गरजेचं आहे. त्याचवेळी आरोही आप्पांसाठी चहा घेऊन येते. तर आप्पा आरोहीला म्हणतात की बघ तुझा नवरा काल बोलला काय आणि आज तर त्याने डायरेक्ट करूनच दाखवलं. आरोही म्हणते की अहो आप्पा, तुमचाच नातू आहे, कुठे ऐकणार आहे तो? आणि अहो आप्पा, हे काम लवकरात लवकर होणं खूप गरजेचं होतं. आणि मग ती त्या दादांना सांगते की दादा, तुमच्यासाठी सुद्धा चहा आणलाय, तुम्ही एक काम करा, आधी चहा घ्या आणि मग ते काम करा. यशला ती म्हणत असते की यश, आणि किती टाइम लागणार ह्या कामाला? अजून किती सारे कामं पेंडिंग आहेत माहितीये तुला? अरे उद्याच गणपती येणार आहे, किती कामं बाकी आहे? यश म्हणतो की हो माहिती आहे मला, मी आता आतमध्ये कॉफी प्यायला आलो का, मग मला तू सगळी लिस्ट दे. आरोही म्हणते की अरे किती मोठी लिस्ट आहे माहितीये का तुला? अजून गणपतीचं डेकोरेशन बाकी आहे, देवाच्या पूजेची भांडी सुद्धा घासून ठेवायची, अजून तर खूप कामं बाकी आहेत. देवा 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 असं म्हणत आरोही आता लगबगीने कामाला लागते आणि तिथून निघून जाते. यश आप्पांना म्हणत असतो की आप्पा, तुम्हाला सांगू का, ही आरोही म्हणजे अगदी आजीच्या पावलावर पाऊल ठेवणारे पुढे जाऊ. म्हणजे काही टेन्शन घ्यायची गरज नसताना सुद्धा उगाचच टेन्शन घेत असते आणि नुसती आजीसारखी स्वतःशी बडबडत राहते. हे राहिले ते राहिले, असं करायचंय तसं करायचंय. त्यावेळी आप्पा मात्र हसायला लागतात. आप्पा यशला म्हणतात की हे बघ यश, आरोही जर कांचनसारखी झाली ना तर तुझा संसार मात्र सुखाचा होणार आहे, एवढं नक्की. यश म्हणतो की आप्पा, तुम्ही म्हणताय तसंच होऊ द्या, तथास्तु म्हणा बरं. तेव्हा आप्पा म्हणतात की तथास्तु, तसंच होईल. आप्पा यशला म्हणतात की अरे यश, तू तुझं काम कर ना, आता तू इथेच थांबणार आहेस का? त्यांचं काम चालूच असतील, त्यांचं काम करतील ना ते, तू चल बरं बाकीचे कामं करून घे. यश म्हणतो की नाही आप्पा, हे काम तर मी लक्ष देऊनच करणार आहे आणि काही करून मला आजच्या आज हे काम पूर्ण करून घ्यायचंय, कारण आज जे झालंय ना ते पुन्हा परत कधीच घडलं नाही पाहिजे. आप्पा यशला म्हणतात की अरे यश, होईल सगळं, व्यवस्थित होईल सगळं, आणि किती काळजी करतोस रे? यश आप्पांना म्हणतो की आप्पा नाही, हे खूप रिस्की काम आहे आणि ते पहिल्यांदा झालंच पाहिजे. आप्पा म्हणतात की बरं बाबा, तुला वाटेल तसं कर. मित्रांनो, आज तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी अशी सांगायची आहे की आज आपल्या चॅनलवर 1,50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. आणि खरं तर एवढी मोठी जर्नी, एवढा मोठा पल्ला तुमच्याशिवाय अशक्य होता. आणि मला खरंच खूप आनंद होतोय आज तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करताना. खरंच तुमच्याशिवाय ही गोष्ट अगदी अशक्य होती, म्हणून मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू सो मच, आणि असेच आमच्यासोबत राहा. धन्यवाद. तर इकडे नितीन अनिशकडे आलेला असतो आणि अनिशला तो एक लेटर देतो. तर अनिश म्हणतो की काय आहे हे? नितीन सांगतो की मावशीने द्यायला सांगितलं होतं तुला, म्हणून दिलं. तर त्यामध्ये असतो चेक. अनिश म्हणतो की चेक, आणि आजीने मला का दिला हा चेक? तेव्हा नितीन सांगतो की ईशाने तुला मागणी केली आहे ना पोटगीची, तर तिच्यानुसार एवढा चेक तर बरोबर असेल तिला देण्यासाठी, म्हणजे तिने जेवढी अपेक्षा केली असेल त्यापेक्षा नक्कीच जास्त असेल. अनिश म्हणतो की अहो नितीन अंकल, परंतु हे किती जास्त रक्कम आहे आणि एवढे पैसे कशासाठी? नितीन म्हणतो की अरे अनिश, तुझी ही परिस्थिती मावशीला बघवत नाहीये, त्यामुळे तुला लवकरात लवकर डिवोर्स भेटावा हीच मावशीची इच्छा आहे. अनिश म्हणतो की पण माझा या पैशांवर काहीच अधिकार नाहीये आणि हे पैसे फक्त चाचूचे आहेत. नितीन म्हणतो की पण अरे, आता मावशी ही आशूच्या जागी तुला बघते. आता मावशीचं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि मावशी सुद्धा तुझ्यासाठी किती काय करते, आणि तूही करतोस की. तू तिच्या गरजेला धावून जातोस, तू स्वतःची कामं सांभाळून म्युझिक स्कूल सुद्धा बघतो. तू जसं मावशीसाठी करतोस ना, त्याप्रमाणे मावशीलाही तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. आणि तू जर हे पैसे ईशाला दिले तर ईशा लवकरात लवकर तुझा पिछा सोडेल ना. तेव्हा अनिश म्हणतो की नाही नितीन अंकल, हे पैसे मी ईशाला देणार नाही. ईशा ही माझी बायको आहे, त्यामुळे मी जे कमवतो त्यावर तिचा अधिकार आहे. चाचूने कमवलेल्या पैशामध्ये तिचा काही अधिकार नाहीये. नितीन म्हणतो की अरे पण ईशाला पैसे हवेत, तसा ती काय तुझा पिछा सोडणार नाहीये. अनिश म्हणतो की नितीन अंकल, जर ईशाने नीट संसार केला असता तर ह्या सगळ्या गोष्टी तिच्याच होत्या. कदाचित आजीने घरही विकलं नसतं, परंतु ईशा मात्र खूप स्वार्थी आहे. तिला काहीही न करता सगळं काही हवंय. कष्ट न करता तिला झटपट श्रीमंत व्हायचंय, त्यामुळे मला तिला काहीच द्यायचं नाहीये नितीन अंकल. तेव्हा नितीन म्हणतो की अनिश, खरंच ही ईशा अशी का बरं आहे रे? म्हणजे कुठे अरुंधती आणि कुठे ईशा? ही ईशा अरुंधतीचीच मुलगी आहे असं जर कोणाला सांगितलं ना तर कोणाला खरंही वाटणार नाही. दोघींमध्ये अगदी जमीन आसमानातला फरक आहे. तर अनिश म्हणतो की अहो दुसरं कोणाला कशाला विचारायला पाहिजे, मलाच विचारा ना.
अहो मी सुद्धा फसलो होतो. मला वाटलं होतं की ईशा अरुंधती मॅमची मुलगी आहे म्हणजे अरुंधती मॅम सारखीच असेल, पण नाही, ह्या दोघी म्हणजे खरं तर दोन टोकं आहेत. ईशाला अरुंधती मॅम सारखं होणं कधीही जमणार नाही, कारण ती फार सेल्फिश आहे. त्यामुळे मला तिला एक दमडी सुद्धा द्यायची नाहीये. नितीन म्हणतो की काय झालं अनिश, तू असं का बोलतोयस आणि असं करू नकोस. अनिश म्हणतो की नाही नितीन अंकल, जास्तीत जास्त काय होईल, आमचा दिवस पुढे जात राहील, गेला तर जाऊ देत. मला याचं काहीही वाटत नाही. आणि आजीला ही गोष्ट माहिती आहे का की आशुतोष अंकलने ईशाला बिझनेस करण्यासाठी 10 लाख रुपये दिले होते. तो हिशोब तर आजीच्या लक्षातही नाहीये. नितीन म्हणतो की खरं सांगू का अनिश, मला या सगळ्या गोष्टी ऐकून ना तर अरुंधतीचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे या सगळ्या गोष्टी नाकारून तिचं आयुष्य ती जगते. अरे आशूने तिच्यासाठी जे पैसे ठेवले होते ते पैसे जर तिने स्वीकारले असते तर तिला आयुष्यात काहीही करायची गरज नव्हती. पण नाही, तिने तिच्या सगळ्या हक्काच्या गोष्टी सोडल्या आणि दुसरीकडे ही ईशा तिची मुलगी जे तिच्या हक्काचं नाहीये ना ते सुद्धा ओरमडण्याचा प्रयत्न करतीये. अनिश म्हणत असतो की खरंच या सगळ्या गोष्टी बघून मॅमला किती वाईट वाटत असेल. तर नितीन म्हणतो की ईशा आणि अभि दोघंही सारखेच आहे. म्हणायला तर तो डॉक्टर आहे, परंतु काही उपयोग आहे का त्याचा? त्याच्याच भानगडी निस्तारता नाकी नऊ येते त्याला. पण यांच्यामध्ये यश कुठेतरी वेगळा निघाला आणि त्याचाच बिचाराचा आधार आहे अरुंधतीला. अनिश म्हणतो की नितीन अंकल तुम्ही अगदी बरोबर बोलताय. यश कधीच अरुंधती मॅमची साईड सोडणार नाही आणि तो कायम त्यांचा सपोर्ट बनूनच उभा राहील. नितीन म्हणतो की हो, मला अरुंधतीची सुद्धा फार कमाल वाटते. तिच्या हक्काचे पैसे नाकारून तिचं स्वतःचं आयुष्य जगते ती. अनिश म्हणतो की मी जरा आजीला भेटून येतो. तेव्हा नितीन म्हणतो की हो जा, आणि आता तिने प्रॅक्टिस सुद्धा सुरुवात केली आहे तिची. अनिश म्हणतो की हो, म्हणूनच भेटायला चाललोय मी, आणि आजी आता माझीही केस लढते. तेव्हा नितीन म्हणतो की अरे वा, हे फायनल झालं का? तेव्हा अनिश म्हणतो की हो. खरं सांगू का, मला अशा बायकांची फार कमाल वाटते. म्हणजे अरुंधती काय, आजी काय, समोर येईल त्या परिस्थितीला सामोरं जायचं. दोघीही अगदी खंबीर आहेत आणि या वयात सुद्धा इतरांसाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ मला दिसते. एवढी ताकद त्या दोघींमध्ये कुठून येत असेल काय माहिती, परंतु खरंच हॅट्स ऑफ आहे. तर इकडे कांचन आणि आप्पा बसलेले असताना कांचन अनघा आणि आरोहीला आवाज देते. अनघा आरोही कांचन जवळ येतात. कांचन त्यांना सांगत असते की काय करत होता एवढा वेळ? अरे उद्या गणपती येणार आहेत, पूजेची सगळी भांडी धुवून ठेवा आणि मग गुळसूत बनवायला घ्या. तेव्हा आरोही अनघाला विचारते की गुळसूत म्हणजे काय करायचं नक्की, काय बनवायचंय? तेव्हा अनघा तिला समजावून सांगते की अगं मोदकाचं सारण बनवायचंय. तर कांचन म्हणत असते की अगं काय चाललंय तुमच्या दोघींचं? मी तुमच्याशी बोलते आणि तुम्ही आपापसात गप्पा मारत बसलाय. नीट ऐका मी काय सांगते ते, नाही तर सगळा घोळ घालून ठेवाल परत. अनघा म्हणते की नाही तुम्ही सांगा ना, सॉरी हा. तेव्हा कांचन म्हणते की देवा, आता काय सांगत होते बरं मी? आरोही म्हणते की अहो आजी, तुम्ही ते चंगुळण बनवायचं शिकवत होता ना. तेव्हा कांचन म्हणते की काय बनवायचंय बोललीस? तेव्हा आरोही म्हणते की ते चंगुळण बनवायला सांगत होतात ना तुम्ही. आता मात्र आप्पा आणि अनघा मात्र खूप मोठ्याने हसू लागतात. अनघा पुन्हा तिला म्हणते की अगं गुळचून म्हणतात त्याला, आणि ती कांचनला म्हणत असते आजी तिच्यासाठी हा शब्द नवीन आहे ना म्हणून. आणि मित्रांनो, माझ्यासाठी सुद्धा हा शब्द नवीन आहे. तुम्हाला माहित होता का? हे कमेंटमध्ये सांगा. कांचन सांगत असते की उद्या गणपती आहे आणि आज हरतालिकेची पूजा आहे. दोघींनी उपवास तर केलाय ना? तेव्हा अनघा म्हणते की हो मी केलाय उपवास, परंतु मी आरोहीला सांगितलं की तू नको करूस म्हणून. कांचन आरोहीला म्हणते की मी देखील आरोहीला हेच सांगणार होते, आणि आरोहीला ती सांगते की कांचन, यावर्षी तू फक्त पूजा कर. मनापासून जर काही केलं ना तर देवाला ते सगळं पावतं. अनिरुद्ध म्हणतो की आई, यावेळी गणपती मी आणणार आहे हा. तेव्हा आप्पा म्हणतात की काही गरज नाही, यशने ऑलरेडी बुकिंग पण केली आहे. खरं तर यावर्षी अरुंधतीच मूर्ती बनवणार होती, परंतु या सगळ्या गोष्टींच्या ओघात तिला काही जमलं नाही. म्हणूनच यावर्षी यशने इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती आधीच बुक करून ठेवली आहे. अनिरुद्ध म्हणतो की मग मला सांगायचं होतं, मी गेलो असतो त्याच्यासोबत. तेव्हा कांचन म्हणते की अरे तुला सांगायला तू घरी कुठे असतस? कांचन म्हणते की जाऊ दे, आता पुढच्या वर्षी तूच आण. आणि ती आप्पांना विचारते की काय हो, आरतीची पुस्तकं काढून ठेवली का? तेव्हा आप्पा म्हणतात की अगं माझ्या सगळ्या आरत्या पाठ आहे. कांचन म्हणते की हो, अरुंधतीच्या सुद्धा सगळ्या आरत्या पाठ आहे, त्यामुळे काही काळजी करण्याची गरज नाही. कांचन अनघा आणि आरोहीला विचारते की काय ग, अरुंधती कधी येणार आहे, तुम्हाला काही माहिती आहे का? तेव्हा अनघा म्हणते की गुळचून बनवायला 4:30 वाजता ताई येणार आहे, आम्ही बोलून घेतलंय तसं ताईशी. कांचन म्हणते की बरं ठीक आहे, आणि ती सगळ्यांना सांगते की सगळ्यांनी आता व्यवस्थित ऐका. गणपती असेपर्यंत घरामध्ये मला भांडण तंटे नको आहेत. मला सगळं घर अगदी आनंदित असायला हवंय.
कळलं का अनिरुद्ध तुला? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की अगं आई मी कुठे भांडतो ग. तेव्हा कांचन म्हणते की तुला नाही म्हणत, तुझ्या बायकोला सांग समजावून जरा. तिला सांग बाई ग, घरामध्ये गणपती असेपर्यंत वाद तरी घालू नको. आणि ईशाला ती म्हणते की आणि ईशा तू, घरामध्ये गणपती येणार आहे, जरा घरात गणपती बसवण्यासाठी डेकोरेशन करण्यासाठी जरा मदत कर. ईशा म्हणते की कळलं ग आजी, सारखं आता मला तेच 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 नको सांगूस. कांचन आरोहीला म्हणते की आरोही तू जास्त धावपळ करू नकोस. हे बघ अनघाच्या जोडीला ईशा आहे कामाला, आणि तुम्हाला जर काहीही वाटलं तरी तुम्ही ईशाला सांगा, ईशा तुमची सगळी मदत करेल. ईशा म्हणते की हो का, मग मी रिकामीच आहे हां, आणि हवे तेव्हा तुमच्या सेवेला मी हजर राहील. आप्पा म्हणतात की कांचन मला असं वाटत होतं की या गणपतीमध्ये आपण घराला रंग द्यायला हवा. तेव्हा ईशा उठते आणि म्हणते की आप्पा आता कशाला रंग वगैरे देताय, आणि तसंही कितीक दिवस राहणार आहे हे घर. तेव्हा अनिरुद्ध आता रागाने ईशाकडे बघू लागतो. ईशा लगेचच तिचे शब्द सावरते आणि सगळ्यांना म्हणते की नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आता घराचं इंटेरियर करायला हवं, किती जुनं झालंय आपलं घर ना. अनिरुद्ध लगेचच ईशाची बाजू सावरून घेतो आणि म्हणतो की बरं बरं ठीक आहे, आपण नंतर बघूयात ते इंटेरियरचं काय करायचं ते. अनघा अनिरुद्धला सांगते की बाबा किराण्याचं जे काही सामान आणायचं आहे त्याचा मी तुम्हाला मेसेज टाकते, तुम्ही तेवढं घेऊन या. अनिरुद्ध म्हणतो की चालेल. आप्पा कांचनला म्हणतात की कांचन मला असं वाटतंय की यावेळी आरोही आणि यशला पूजा करू देत. कांचन म्हणते की हो, मग पुढच्या वर्षी आपल्याकडे एक तान्ह बाळ येणार आहे. त्यानंतर यश आणि आप्पा दोघं जण बसलेले असतात. यश आप्पांना म्हणत असतो की आप्पा मला काय वाटतं माहितीये का, या वर्षी ना आपण जरा साधंच डेकोरेशन करूया, म्हणजे कसं की आता जानकी चालायला लागली आहे, उगाचच ओढाताण करेल. आप्पा म्हणतात की चालेल ना, आपण साधंच करूया पण सुटसुटीत करूयात. यश म्हणतो की हो, घरचे बाप्पा आले की मग मला कॉलनीतल्या बाप्पाचं डेकोरेशन करायला जायचंय. आप्पा म्हणतात की अरे वा, म्हणजे यावर्षी कॉलनीत गणपती बसतोय तर यश म्हणतो की हो, आता कॉलनीमध्ये बरेच लोक नाहीये, परंतु आम्हीच ठरवलं की आता कोणी नाहीये म्हणून गणपती बसवण्याची प्रथा तर बंद व्हायला नको, त्यामुळे आम्हालाच कुठेतरी चुकल्यासारखं वाटत होतं म्हणून आम्ही बसवतोय. आप्पा म्हणतात की अरे वा चांगलं आहे, बसवा, आणि हल्ली काही कार्यक्रम नसतात ना रे. यश आप्पांना म्हणतो की नाही हो, सगळीकडे जेव्हापासून टॉवर झाले तेव्हापासून लोक आपापल्या घरात बसलेले आहेत, शेजारी कोण कोण राहतं हेही कोणाला माहीत नाहीये, त्यामुळे एकत्र येऊन सण साजरं करणं तर विसरूनच जायचं. आप्पा म्हणतात की जेव्हा तुम्ही लहान होते ना तेव्हा अनिरुद्ध आणि त्याचे सगळे मित्र एकत्र येऊन कॉलनीमध्ये गणपती बसवायचे, आणि कॉलनीतले सगळे एकत्र येऊन लहानापासून अगदी मोठ्यापर्यंत सगळे त्यात सहभागी व्हायचे. आणि एवढंच नाही तर निबंध, हस्तकला, गाणं या सगळ्या गोष्टींच्या स्पर्धा पण व्हायच्या. बायकांचे नाच काय व्हायचे, भजनं काय व्हायचे, एकदम सुंदर. एवढेच काय तर गणपतीचे 10 दिवस कसे निघून जायचे काहीच कळायचं नाही. यश म्हणतो की हो, मग आप्पा मला आठवतंय ना, जेव्हा गणपतीची आरती व्हायची तेव्हा सगळेजण गणपतीच्या तिथे जमा व्हायचे, आणि बायका तर काय रोज एकीच्या घरी जाऊन प्रसाद बनवायच्या, आणि आम्ही मुलं आज प्रसादाला नक्की काय असणार या गोष्टीवर पैंज लावायचो. खरंच काय मज्जा असायची त्या दिवशी. आणि आप्पा खरं सांगू का, हे दिवस परत यायला हवे. तितक्यात अनिरुद्ध तिथे येतो आणि म्हणतो की ते काही शक्य नाहीये, आता काळाबरोबर आपणही बदलायला हवं. आणि आप्पा तुम्हाला सांगतो की कॉलनीतले 4 घरं जर सोडले ना तर बाकी आपल्या कॉलनीमध्ये फक्त आणि फक्त टॉवरच टॉवर आहे. कोणी रिडेव्हलपमेंटला दिलंय तर कोणी बंगले विकून आपल्या मुलांकडे निघून गेलेत. आता मेन कॉर्नरची जागा आपली आहे, त्यामुळे सगळ्यात मोठं टॉवर आपल्या इथेच तर उभं राहू शकतं. फक्त तुम्ही आता हो म्हणा. परंतु आप्पा मात्र अनिरुद्धच्या बोलण्याकडे कम्प्लिटली दुर्लक्ष करतात आणि यशला विचारतात की यश, ते CCTVचं काम झालं का? यश म्हणतो की आप्पा तुम्ही काही काळजी करू नका, एकदम फर्स्ट क्लास काम झालंय सगळं. आता मी कुठेही गेलो ना तरी घरामध्ये जे काही चालू आहे, घरात कोण आलं होतं ते सगळं मला मोबाईलवर दिसणार आहे. आप्पा म्हणतात की अरे यश काय सांगतोयस, मग आता बघता येईल का? तेव्हा यश म्हणतो की हो मग आप्पा. यश लगेचच त्याचा मोबाईल काढून आता ते CCTV दाखवत असतो. अनिरुद्ध त्यांच्याकडे बघत असतो, कारण ह्या दोघांनीही अनिरुद्धला कम्प्लिटली इग्नोर केलेलं असतं. अनिरुद्ध हा मनात म्हणत असतो की मला माहिती आहे ना तुम्ही मला इग्नोर करताय, मुद्दाम मला टाळताय, परंतु आता या गोष्टीचा काहीच उपयोग होणार नाही, कारण माझं बिल्डरशी ऑलरेडी बोलणं झालंय. जर तुम्ही स्वतः तयार झाला असता तर मला हे सगळं करण्याची काही गरजच नव्हती. सॉरी आप्पा, परंतु इथे टॉवर होण्यामध्ये सगळ्यांचं भलंय. इकडे अरुंधती आरोहीला मोदक कसे बनवायचे आणि त्याच्यात गुळचण कसं भरायचं हे शिकवत असते आणि आरोहीला सांगत असते की 21 कळ्या पडल्या पाहिजे हा. आरोही म्हणते की बापरे 21, मला जमेल का एवढं? तेव्हा अरुंधती म्हणते की अगं जमेल, हळूहळू तू प्रॅक्टिस कर, बरोबर जमेल.
त्यावेळी कांचन येते आणि म्हणते की काय ग, काय चाललंय तुमचं? तेव्हा अरुंधती म्हणते की अहो आई, मुलींना 21 कळ्यांचे मोदक बनवायला शिकवत होते आणि आता तुम्ही अनिरुद्धसाठी नवस केलाय म्हटल्यावर जास्तीचे मोदक बनवायलाच लागतील. त्यामुळे त्या म्हणत होत्या की आजच प्रॅक्टिस करूयात, म्हणजे उद्या गडबड नाही होणार. कांचन म्हणते की शाब्बास, असाच उत्साह असायला हवा. कांचन आता आरोहीने बनवलेला मोदक हातामध्ये घेते आणि म्हणते की अगं बाई आरोही, तुला खूप सराव करावा लागणार हा, नाहीतर हा मोदक आहे असं खाली लिहून ठेवावं लागेल बरं का. आरोही म्हणते की अहो आजी, तुम्ही असं का बोलताय, मी प्रयत्न तर करतीये ना. अरुंधती म्हणते की अगं आरोही, गंमत करताय त्या. अनघा आजीला म्हणते की आजी, आणि हे मोदक माझे आहेत हा. तेव्हा कांचन म्हणते की अरे वा, तू तर आता मोदक बनवण्यात तरबेजच झालीये, छान बनवलेत अगदी. अनघा सांगते की ही तर ताईचीच कृपा आहे आणि माझ्या माहेरी आई आणि काकी अतिशय उत्तम मोदक बनवतात, त्यामुळे माझी प्रॅक्टिस तर झालीये. तर यश म्हणतो की आजी, मी बनवलेला मोदक कसा आहे ग? तेव्हा कांचन म्हणते की नाही नाही, बरं आहे, तुझ्या बायकोने बनवल्यापेक्षा तर खूपच बरं आहे, निदान याला तरी आपण मोदक बनवू शकतो. यश म्हणतो की अगं आजी, मी किती मेहनतीने बनवलाय. तेव्हा कांचन म्हणते की अरे मग मी कुठे नाव ठेवतीये, चांगलंच तर म्हणते तुला. आणि कांचन ईशाला म्हणत असते की ईशा, अगं तू ये इकडे, बघ तुला जमताय की नाही मोदक. अरुंधती ईशाला म्हणत असते की अगं ईशा, ये तू मोदक बनवायला, मी तुला शिकवते मोदक कसे बनवायचे, अतिशय सोपं असतं. ईशा म्हणते की मला नाही बनवायचे ते मोदक वगैरे, सगळं हाताला तेल वगैरे लागतं, मला नाही बनवायचं, तुम्ही बनवा ना मोदक, मी इथून बघते ना. तेव्हा कांचन म्हणते की ह्या ईशाला ना कधीच कसलाही इंटरेस्ट नसतो. अगं ह्या मुली बघ किती छान मेहनत करताय, किती छान मोदक बनवताय, जाऊ दे, तसंही तिला समजून काय उपयोग. आणि मग कांचन ही अरुंधतीला म्हणत असते, अरुंधती तुला आठवतं का ग, आपल्याकडे गणपतीच्या टाइमला किती लोक यायचे, 2-3 आठवड्यापासूनच सुरुवात व्हायची सगळ्या कामाला, चिवडा कर, लाडू कर, सगळं काय काय सुरू असायचं. अरुंधती म्हणते की हो ना, घर अगदी भरलेलं असायचं आणि अविनाश आणि विशाखा सुद्धा असायचे. अगदी रात्र रात्र जागून आपण मखर बनवायचो, आठवतंय आई तुम्हाला? आणि सकाळी सकाळी उठून मस्त ढोल ताशा लावून बाप्पाला घरी घेऊन यायचो. कांचन म्हणते की हो ग, या समृद्धीमधला पहिला गणेशोत्सव सुद्धा मला चांगला आठवतोय. अनिरुद्धला बरं नव्हतं, त्यामुळे मी गणपती मागवून घेतला होता आणि मग त्यानंतर प्रत्येक वर्षी आपण गणपती बसवायला लागलो. अनघा म्हणते की म्हणजे किती वर्ष झाले बाप्पा आपल्याकडे येत आहे? कांचन म्हणते की हो ग, किती दिवस झाले आपण बसवतोय, आता 4 पिढ्या झाल्यात. अगं आपण आपल्या घरामध्ये सगळे सणवार करतो, पण आमच्या नंतर सुद्धा हे असंच चालू ठेवा, म्हणजे कसं पुढच्या पिढीला पुढच्या चालीरीती कळतात, मुलांवर चांगले संस्कार देखील होतात. तेव्हा अरुंधती म्हणते की हो, आणि मुलांवर असे चांगले संस्कार केले की घरही आनंदी राहतं, 4 माणसं आपल्याशी जोडली जातात, छान गप्पा होतात, गोष्टी होतात, मस्त विरंगुळा भेटतो आणि सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये तर हे अतिशय उपयुक्त. यश म्हणतो की हो आई, तुम्ही काळजीच करू नका दोघी जणी, तुमचा वारसा आम्ही नक्की पुढे नेणार आहोत. कांचन म्हणते की या घराने 4 पिढ्या बघितल्या, आता या पुढची पिढी सुद्धा याच घरात नांदू देत. अरुंधती म्हणते की हो आई, बरोबर बोलताय तुम्ही, या घरामध्ये सुख समृद्धी कायम होती आणि आहे सुद्धा, कधीच या घरामध्ये काहीच कमी पडलं नाही, आपल्याला अगदी भरभरून दिलं या समृद्धीने. तेव्हा कांचन म्हणते की हो ग, म्हणून तर माझा जीव अडकलाय या वास्तूमध्ये. यश म्हणतो की अगं आजी, फक्त तुमचाच नाही तर आमचा सगळ्यांचा जीव या वास्तूमध्ये अडकलाय. ईशा म्हणते की एवढं काय या घरामध्ये, जरा डोळे उघडून नीट बघा, कशा आहेत या भिंती, या भिंतींवर भेगा पडल्या, छप्पर गळतय, आणि मला तर असं वाटायला लागलंय की आपण जर काही केलं नाही ना तर एक दिवस हे घरच आपल्यावर कोसळेल. अरुंधती म्हणते की काय बोलतेयस ईशा, तू बोलण्याआधी जरा 2 वेळा विचार करत जा, आणि चांगलं मजबूत आहे हे घर, आणि इतक्या सहजासहजी नाही पडणार हे घर, कारण आम्ही आहोत काळजी घ्यायला, तू तर अजिबातच या गोष्टीची चिंता करू नकोस. तेव्हा ईशा म्हणते की तुम्हाला काही सांगण्यात काही अर्थच नाहीये. ईशा आता रागाने तिथून निघून जाते. कांचनचा मूड थोडासा ऑफ होतो. तेव्हा अरुंधती कांचनला म्हणते की अहो आई, बरेच कामं राहिले, चला आपण कामं आवरून घेऊयात, आपल्याला अजून कापडाचे वस्त्र करायचे आहेत, मी तुम्हाला सगळं सामान आणून देऊ का? आपण दोघी मिळून सगळं करूयात हा. तेव्हा कांचनच्या डोळ्यात पाणी येतं आणि रडत रडतच ती म्हणते की हो करूयात ना, सगळं काही करूयात आपण. आणि अरुंधतीला ती म्हणते की अरुंधती, एखादं गाणं म्हणशील का ग, बरेच दिवस झालं तुझं गाणं ऐकलं नाही मी, गाशील का तू आता? कांचन रडत असते. तेव्हा अरुंधतीलाही वाईट वाटतं आणि मग अरुंधती कांचनसाठी एक सुंदर गाणं म्हणते. अरुंधती असावे घरते आपुले छान हे गाणं म्हणून दाखवते.
अरुंधती जेव्हा ते गाणं म्हणत असते आणि घराच्या रिलेटेड ते असतं, त्यामुळे कांचन अगदी त्या गाण्यामध्ये दंगून गेलेली असते. कांचनला त्या घरातल्या समृद्धीमधल्या खूप काही गोष्टी आठवत असतात आणि कांचनला अश्रू अनावर होत असतात. कांचन रडत असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे, एक माणूस घरी आलेला असतो, कदाचित तो बिल्डर असावा, आणि तो अनिरुद्धला म्हणतो की पेपर्स तुमचे बाहेरच गाडीत राहिले होते, मी ते द्यायला आलो होतो. तर अनिरुद्ध ते पेपर्स हातामध्ये घेतो आणि थँक्यू म्हणतो आणि सांगतो की मी तुम्हाला घरातल्या सगळ्यांची ओळख करून देतो, हा माझा मुलगा यश. तेव्हा तो बिल्डर म्हणतो की अच्छा, हा यश आहे का. आता तो असं का म्हटला ही गोष्ट कोणालाच काही कळत नाही. संजना ही अरुंधती आणि कांचनला म्हणते की जर ईशाला अनिश सोबत नाही राहायचंय तर नका राहून देऊ ना. मग अरुंधती संजनाला म्हणते की संजना, चुकीच्या बाबतीत तिला पाठीशी घालण्याचा प्रयत्नही करू नकोस तू. मग संजना अरुंधतीला म्हणते की तू जेव्हा डिवोर्स घेतला तो डिसिजन तुझा करेक्ट होता. मग अरुंधती देखील संजनाला म्हणते की संजना, मी तुझ्यामुळे डिवोर्स घेतला आणि तो जर डिवोर्स मी घेतला नसता तर आज तुझं काय झालं असतं यावर एकदा लक्ष घाल आणि या गोष्टीचा सुद्धा एकदा विचार कर. अशा प्रकारे अरुंधतीने संजनाला चांगलाच टोला लावलेला असतो. तर मित्रांनो, आजच्या भागात इतकंच. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत याबद्दल नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.